आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी मंजूर साफसफाईसाठी दिली होती मंजुरी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या 2 वर्षांच्या शिक्षा प्रकरणी आज महत्त्वाचा निकाल। आजच्या न्यायालयाच्या निकालावर माणिकराव कोकाटेंचं आमदार पद आणि पुढील भवितव्य अवलंबून। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमासाठी मूल्यमापनासाठी आता पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज। नव्या उमेदीनं कामाला लागा, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पुण्यातील रखडलेल्या कालवा समितीच्या बैठकीला अखेर आज मुहूर्त। तर पुणे महापालिकेचा जून अखेरपर्यंतचा पाण्याचा कोटा निश्चित होणार। पुणेकरांच्या पाण्यासंदर्भात अजित पवार निर्णय घेणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना दिलासा। दीपक बडगुजर यांची मकोका गुन्ह्यातनं सुटका, तर प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी 6 जणांना दिलासा। आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचं समन्स, तर सावंतांच्या निवडणुकीला सदा सरवणकरांचं याचिकेद्वारे आव्हान। प्रतिज्ञापत्रात सावंतांनी फौजदारी खटल्यांची माहिती उघड न केल्याचा आरोप। याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश। अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मढी या ठिकाणी कानिफनाथ यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावण्यात बंदी। तर आज मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कानिफनाथांची आरती करण्यात येणार। शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा। आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज तयारीसाठी शेतकऱ्यांसह बैठक। शक्तीपीठ विरोधातील सर्व नेते आज उपस्थित असणार। माजी खासदार भास्कर खदगावकरांनी काल अजित पवारांची भेट घेतली। भास्कर खदगावकर आणि सून मिनल खदगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। तर पक्ष प्रवेशाच्या या चर्चांवर खदगावकरांनी थेट बोलणं टाळलं।